अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा या काँग्रेस आंदोलकांकडून देण्यात येत आहेत। तर यावेळी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची आंदोलकांची धरपकड देखील केल्याचं आपण पाहतोय, मात्र तरी देखील आंदोलक मागे हटायला तयार नाही। अमित शहांच्या विरोधात काँग्रेस आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले। या सरकारला ही सरकार निकमली आहे। या सरकारला संविधानाचा काहीच अर्थ माहिती नाही आहे। हे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे। या सरकारचा निषेध करतो। या अमित शहांना इस्तीफा देणं गरजेचं आहे। इस्तीफा अमित शाह जी आसपास बोले हैं कि इतनी पूजा अगर भगवान की की जाती है तो आज भगवान की इस्तीफा दो। बस इसको कहते हैं हमारे प्रयत्न करण्यात येतोय, मात्र मोठ्या प्रमाणात हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। मंत्रालयाबाहेर काँग्रेसकडून घोषणाबाजी करण्यात येते। तर अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते। या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून काय भूमिका समोर येते, काय स्पष्टीकरण समोर येतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अमित शहांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी करण्यात आलेलं हे वक्तव्य आता अमित शहांना भोवण्याची शक्यता। महिला कार्यकर्त्या अनेक ठिकाणी कालपासून सुरक्षा वाढवली। बाबासाहेब आंबेडकर का लेकर